गेले 30-35 वर्ष मी राजकारण करतो ना. मी राज्यमंत्री झालोय, आमदार झालोय, खासदार झालोय, मंत्री झालोय, उपमुख्यमंत्री झालोय, 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालोय. आपलं रेकॉर्ड आहे. पुढचा मायचा लाच करू शकत नाही. 5 वेळेला उपमुख्यमंत्री. मला ती तुमच्यामुळे संधी मिळाली. तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या पाठिंब्यामुळे, तुमच्या तरुण तरुणींच्या एकंदरीत उत्साहामुळे. माझा भाऊ दुधाचा धंदा करतोय. गाईचा धंदा करताना त्याला परवडना. पेपरला वाचले असेल, दादानी सांगितलं, बाबा दादानी आणि मामानी त्या कॅबिनेटला वाढ झाली पाहिजे. आज पेपर वाचा. सरकारने आता 7 रुपये अनुदान करून टाकलं. आपली माणसं तिथं बसल्यानंतर काय करता येतं हे बघा. म्हणजे तुम्हाला मिळणारे डेअरीचे समजा 30 रुपये अधिक 37 रुपये मिळणार. या पद्धतीचं सरकार. आम्ही पोलीस कसं वागतो. काल त्या जेलमधनं पुढे देत असताना त्याने शेजारी बसणाऱ्या पोलिसांची रिव्हॉल्वर काढली आणि एका पोलिसावर काढली. 3 गोळ्या झाल्या. त्याच्यातल्या एकाला लागलं. आता जर ती विकृत माणूस तोच जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काही गप्प बसत. पोलिसांनी लगेच फायरिंग केलं आणि त्यासाठी तो गेला. नाहीतरी लोक म्हणतच होती की त्याला जन्मठेप द्या, पण ती लवकर गेला. आम्ही केंद्रामध्ये 3ऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान झाले. यावेळेस तुम्ही जरा धक्काच दिलाय लोकसभेला. ठीक आहे, तुम्ही मतदार झाला, आपल्याला काय म्हणायचं. पण आम्ही अमित शहाना सांगितलं, अमित शहा साहेब आपल्याला कांदा निर्यात बंदी उठवायची. कांदा निर्यात बंदी उठवली की नाही, कांद्याचे भाव वाढले की नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.